मित्रांनो, इंजिनिअरिंग म्हटलं की M1 M2 M3 मेकॅनिक्स मॅथमेटिकल सब्जेक्ट. सो इंजिनिअरिंग मध्ये मॅथ्सचा स्टडी कसा करायचा त्याचा मी स्टेप बाय स्टेप फॉर्म्युला देणार आहे. तो फॉर्म्युला फॉलो करा. बघा तुम्हाला मॅथ्सला कधीच अडचण नाही येणार. काय करायचं बघा, फर्स्ट स्टेप मध्ये मित्रांनो लक्षात घ्या, पहिल्या स्टेप मध्ये आपण काय करायचं, क्लासला कॉलेजला जिथे गेलो असेल, क्लास असेल कॉलेज असेल किंवा तुमचे सबस्क्रिप्शन वर तुम्ही मॅथ्स स्टडी केला असेल. यस, सो कुठला ऑप्शन तुम्ही स्टडी केला आहे, ही झाली आपली पहिली स्टेज. इथे पहिला स्टडी झाला. याच्यानंतर जेव्हा घरी येतो आपण, घरी आल्यानंतर पहिल्यांदा हेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. कसे सॉल्व्ह करायचे, बघून सॉल्व्ह करायचे. क्लिअर करा. आपण तीनच ठिकाणी पहिल्यांदा मॅथ्स शिकतो. एकतर क्लासमध्ये शिकतो, कॉलेजेसमध्ये शिकतो किंवा व्हिडिओ लेक्चर कोर्सेस घेऊन शिकतो. ते शिकल्यानंतर त्याच्यावरचे सॉल्व्ह प्रॉब्लेम पहिल्यांदा बघून सॉल्व्ह करायचे. एकदा समजा M3 आहे, समजा उदाहरणार्थ M3 आहे, M3 मध्ये स्टोक्स थेरम आहे. पहिली स्टेप मी पहिल्यांदा बघून सॉल्व्ह केला. आता सॉल्व्ह प्रॉब्लेम मी बघून सॉल्व्ह केल्यानंतर तिसरी स्टेप येते, मी वही झाकून ठेवेल आणि मनात डोळे बंद करून आठवून बघायच्या. काय आठवायच्या, स्टेप्स आठवायच्या. लक्षात घ्या, आता मी स्टोक्स थेरम बघितला, सॉल्व्ह केला एक प्रॉब्लेम. आता मी पहिल्यांदा वाचून घेणार, डोळे बंद करणार. स्टोक्स थेरम पहिली स्टेप काय आहे, W = F/d/r. सेकंड स्टेप मध्ये मी Z ची व्हॅल्यू टाकतो, सर्कल घेतो. सर्कल वरून मी पॅरामेट्रिक इक्वेशन लिहितो, x r cos θ y r sin θ r ची व्हॅल्यू फाइंड करतो. स्टेप 3 मध्ये मी पुन्हा इक्वेशन 1 लिहितो, W ची व्हॅल्यू टाकतो, रिडक्शन फॉर्म्युला चेक करतो. रिडक्शन फॉर्म्युला नंतर ऑड टर्म आल्या तर 0 करतो, इव्हन आल्या तर इव्हन मध्ये 2 आला तर पाय, आणि जर आपला व्हॅल्यू जर 4 आली तर 3π/4 सॉल्व्ह करतो, W येतो. स्टेप्स आठवून बघितल्या, मला स्टेप्स क्लिअर झाल्या. आता फोर्थ स्टेजला काय येईल, मी याच्यावरतीच अजून एक्स्ट्रा सॉल्व्ह प्रॉब्लेम गेला, अजून अनसॉल्व्हला गेलेलो नाहीये. एक्स्ट्रा सॉल्व्ह प्रॉब्लेम न बघता सोडवणार मी आता, न बघता. म्हणजे ऑब्विसली ना, कॉलेजमध्ये तुम्हाला एक गणित थोडी झालं असेल, कॉलेज क्लास सबस्क्रिप्शन तुम्हाला ऍटलीस्ट 3-4 उदाहरणं झालेले असतील. 3 ते 4 उदाहरणं धरू आपण, बरोबर. आणि काही अजून 2-3 होमवर्कला दिले असतील. हे क्लास वर्क, हे होमवर्क. सो याच्यातला एकच आपण केला होता. आता राहिलेले 3 हे न बघता सोडवायचा प्रयत्न करायचा. भरपूर ठिकाणी तुम्हाला सोडवता येईल, नाही येणार, अडचणी येतील. जेव्हा अडचणी येईल पुन्हा वही बघून चेक करायचं, सॉल्व्ह झालं तर बेस्ट. सो या पद्धतीने पहिल्यांदा हे क्लास वर्क वाले कम्प्लीट करायचे आणि मग 5व्या स्टेपला आपण जाणार होमवर्कच्या प्रॉब्लेम्सला. हे सॉल्व्ह करणार राहिलेले 2 प्रॉब्लेम. क्लिअर. आणि मग 6 स्टेप येते आपल्याला PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मध्ये या टाईप वरती स्टोक्स थेरम मध्ये मला कुठे क्वेश्चन आले ते मी सॉल्व्ह करणार. म्हणजे मला क्वेश्चन पेपर पण बघायची प्रॅक्टिस होऊन जाईल. सो यावेळी जेव्हा आपण 6 स्टेज मध्ये आपण मॅथ्सचे प्रॉब्लेम सोडवतो तेव्हा कुठलाही M1 M2 M3 वा मेकॅनिक्स असो, कुठलाही M फॅक्टर तुम्हाला दगा देत नाही, तर तुम्ही त्याच्यामध्ये 100% गॅरंटी स्कोरिंग करता. लक्षात ठेवा, 6 स्टेज हे स्ट्रक्चर आहे, व्हेरी IMP आहे. मी हेच फॉलो करून मला M3 ला 92 मार्क होते. मी एवढ्या साऱ्या मुलांना M3 शिकवतो. ओके, सो त्यांना क्लासमध्ये M3 शिकवताना हे स्ट्रक्चर देतो, त्यामुळे मुलं एवढे 80 90 100 मार्क पाडतात. आणि तुम्ही सुद्धा हेच फॉलो करा, तुम्ही स्कोर कराल. पुन्हा रिवाइज करून देतो. क्लास कॉलेज सबस्क्रिप्शन मध्ये आपण पहिल्यांदा एक टाईप शिकलो, नंतर त्याचे सॉल्व्ह प्रॉब्लेम तो बघून सोडवायचा, नंतर डोळे झाकून स्टेप्स आठवून बघायचे. स्टेप्स आठवले की उरलेले क्लास वर्क मधले प्रॉब्लेम न बघता सोडवायचा प्रयत्न करायचा, अडचण आली तरच बघायचं. हे सॉल्व्ह झाले की मग होमवर्कचे प्रॉब्लेम घ्यायचे. होमवर्कचे प्रॉब्लेम झाले की पुन्हा एकदा मनातल्या मनात स्टेप्स आठवून बघायचे, सगळे प्रॉब्लेम आठवून बघायचे आणि मग शेवट जायचं PYQ ला. आणि PYQ आरामात सॉल्व्ह होता. PYQ सॉल्व्ह झाले की संपला. आपला तो टाईप इतका परफेक्ट होतो की त्याच्यावर कुठलाही प्रश्न आला एवढ्यांमधलाच येतो आणि आउट ऑफ मार्क पडून जातात. या प्रकारे इनसेमला तुम्ही 30 पैकी 30 मार्क घेऊ शकता. तसंच मी पुन्हा एकदा सांगेल, तुम्हाला इनसेमचे कुठलेही विषय अवघड जात असेल, विषयांमध्ये स्कोरिंग करायचे, 30 on 30 घ्यायचे ना, तुम्ही लगेच आपलं पर्पल ऍप्लिकेशन डाउनलोड करा. पर्पल ऍप्लिकेशन आपलं बघा प्ले स्टोर आणि ऍप स्टोर, ऍपल आणि अँड्रॉइड दोन्ही मोबाईल अवेलेबल आहे. त्यामध्ये व्हिडिओ लेक्चर कोर्सेस आहे, फ्री 15-15 मार्काचे लेक्चर आहे. ते बघा, आवडले तर रिमेनिंग कोर्सेस सबस्क्राईब करा. यस, सो पेपर सोल्युशन पूर्ण व्हिडिओ लेक्चर कोर्सेस. तुम्हाला कॉलेजच्या टीचरची गरज नाही. व्हिडिओ लेक्चर बघा, एकदम सोप्या पद्धतीने मराठी हिंदीमध्ये तुमचे कोर्सेस, तुमचे सब्जेक्ट स्कोरिंग करा. नोट्स आहे, पुस्तकाची गरज नाही. पेपर एक पेपर सॉल्व आहे. सो पेपर कसा सोडवायचा हे पेपर सोल्युशन मध्ये कळतं, पेपर पॅटर्न कळतो, IMP क्वेश्चन पण भेटतात. सगळं काही एकाच ठिकाणी. So take purple at courses and score your subjects.